मित्रांनो नमस्कार. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने आज सहाय्यक कक्षा अधिकारी, विक्रीकर निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक या पदांसाठी संयुक्त पूर्व परीक्षेची ॲडव्हर्टिजमेंट प्रसिद्ध केलेली आहे. आपण या व्हिडिओतनं या पदांबद्दल, या परीक्षेबद्दल माहिती घेणार आहोत. हे आपले यूट्यूब, टेलिग्राम आणि फेसबुक चॅनल्स आणि पेजेस आहेत. तुम्हाला जर सबस्क्राईब करायचं असेल तर ही स्क्रीन तुम्ही पॉज करू शकता आणि या लिंकवर तुम्ही जाऊन सबस्क्राईब करू शकता हे चॅनल्स. हा जाहिरातीचा स्क्रीनशॉट आहे. एकूण पदं जी आहेत ती 1008 आहेत आणि त्यापैकी सहाय्यक कक्षा अधिकारी 107 पदे, विक्रीकर निरीक्षक 251 पदे आणि सर्वाधिक पदं जी आहेत ती पोलीस उपनिरीक्षक या पदांसाठी आहेत. या जागा एकूण 650 आहेत. ही जाहिरात तुम्हाला विस्तृतपणे पाहायची असेल तर तुम्ही आयोगाच्या वेबसाईटवर जा आणि डाउनलोड करून ती जाहिरात तुम्ही पाहू शकता. काही महत्त्वाचे पॉईंट्स. पूर्व परीक्षा 16 जुलै 2017 रोजी होणार आहे. ही संयुक्त पूर्व परीक्षा असणार आहे. PSI, STI आणि असिस्टंट सेक्शन ऑफिसरसाठी एकत्रित ही परीक्षा असणार आहे पूर्व परीक्षा. मुख्य परीक्षा PSI पदासाठी 5 नोव्हेंबर 2017, असिस्टंट सेक्शन ऑफिसरसाठी 10 डिसेंबर 2017 आणि सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर या पदासाठी 7 जानेवारी 2018 साठी स्वतंत्ररित्या घेण्यात येईल. ऑनलाईन अर्ज करण्याचा कालावधी संयुक्त पूर्व परीक्षेसाठी 26 एप्रिल ते 16 मे 2017 आहे आणि त्यासाठी mahampsc.mahaonline.gov.in या लिंकवर तुम्ही जा आणि अप्लाय करा. काही महत्त्वाचे पॉईंट्स. जर तुम्हाला संयुक्त पूर्व परीक्षेसाठी अप्लाय करायचं असेल केवळ एका पदासाठी तर जनरल कॅटेगरीची फीस 373 आणि रिझर्व्ह कॅटेगरीची फीस 273 आहे. 2 पदांसाठी अप्लाय करायचं असेल तर जनरल कॅटेगरी 473 आणि रिझर्व्ह कॅटेगरी 323 एवढी फीस आहे. आणि 3 पदांसाठी PSI, STI आणि असिस्टंट सेक्शन ऑफिसर तिन्ही पदांसाठी तुम्हाला एकत्रितरित्या जर अप्लाय करायचं असेल संयुक्त पूर्व परीक्षेसाठी तर त्याची फीस आहे 573 जनरल कॅटेगरीसाठी आणि रिझर्व्ह कॅटेगरीसाठी 373 रुपये. मुख्य परीक्षेची जी एक्झाम फीस आहे त्याच्यासाठी तुम्हाला 523 आणि 323 जनरल कॅटेगरी आणि रिझर्व्ह कॅटेगरीसाठी ही फीस असणार आहे. पोलीस उपनिरीक्षक पदाला अप्लाय करण्यापूर्वी तुम्ही ही शारीरिक पात्रता धारण करता किंवा नाही याची खात्री करून घ्या. जर तुम्ही पुरुष उमेदवार असाल तर तुमची उंची अनवाणी किमान 165 सेंटीमीटर पाहिजे आणि छाती न फुगवता 79 सेंटीमीटर आणि फुगवण्याची क्षमता किमान 5 सेंटीमीटर आवश्यक आहे. महिला उमेदवारांसाठी केवळ उंचीची अट आहे आणि त्यांची उंची किमान अनवाणी 157 सेंटीमीटर असायला हवी. आता पदांविषयी थोडक्यात संक्षिप्त तपशील आपण बघूया. ही सर्व अराजपत्रित गट ब आहेत. इथे चुकून गट क झालंय. ही गट ब पदं आहेत. वेतन बँड आणि ग्रेड वेतन जे आहे ते 9,300 ते 34,800 आणि जो ग्रेड पे आहे तो 4,300 आहे आणि याशिवाय नियमाप्रमाणे इतर देय भत्ते आहेत. पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा असे परीक्षेचे 2 टप्पे असतील. जर तुम्ही PSI पदासाठी अप्लाय करत असाल तर तुम्हाला शारीरिक चाचणी आहे, त्याच्यासाठी 100 गुण आहेत आणि मुलाखतीसाठी 40 गुण आहेत. ही अट शारीरिक चाचणी आणि मुलाखतीची फक्त PSI या पदासाठी आहे. शैक्षणिक अर्हता काय पाहिजे? मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने विहित केलेली समतुल्य अर्हता. त्यासाठी तुम्हाला मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक असायला हवे. याशिवाय जी मुलं पदवीच्या अंतिम वर्षात आहेत, फायनल इयर अपिअरिंग स्टुडंट्स आहेत, त्यांनी मुख्य परीक्षेसाठी अप्लाय करण्यापूर्वी त्यांचा डिग्रीचा रिझल्ट लागणं आणि पास असणं अत्यंत आवश्यक आहे. याशिवाय इंटर्नशिप किंवा वर्कशॉपमध्ये प्रत्यक्ष कामाचा अनुभव आवश्यक असेल अशा पदवीधारकाने ही अट मुख्य परीक्षेचा अर्ज किंवा माहिती स्वीकारण्याच्या विहित दिनांकापर्यंत पूर्ण करणे गरजेचं आहे. संयुक्त पूर्व परीक्षेची योजना कशी आहे? एकच पेपर असणार आहे. त्याच्यामध्ये 100 प्रश्न असतील. त्याच्यासाठी 100 मार्क्स. त्याची डिफिकल्टी लेवल जी असेल ती पदवी स्तरावरची असेल. मराठी आणि इंग्रजी असं बायलिंग्वल स्वरूप असेल. 2 भाषेतनं प्रश्न विचारलेले असतील त्यांनी. परीक्षेचा कालावधी 60 मिनिट अर्थात 1 तास आहे आणि हे सर्व प्रश्न वस्तुनिष्ठ बहुपर्यायी असतील. तुमची 4 प्रश्नांची उत्तरं चुकली तर त्याकरिता एका प्रश्नाचा मार्क कट केला जाईल. म्हणजेच नेगेटिव्ह मार्किंग ही कशी आहे? 1/4 आहे, 0.25.
संयुक्त पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम पुढील प्रमाणे आहे. याच्यामध्ये आपल्याला चालू घडामोडी, नागरिकशास्त्र, आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास, भूगोल, महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह अर्थव्यवस्था, सामान्य विज्ञान, बुद्धिमापन चाचणी आणि अंकगणित असे एकूण 7 घटक आहेत. तुम्ही ही स्क्रीन पॉज करून हा सिलेबस डिटेलमध्ये पाहू शकता. आपण पुढे जाऊया. मुख्य परीक्षेची योजना कशी आहे? 2 पेपर आहेत. त्याच्यामध्ये पहिला पेपर जो आहे तो मराठी आणि इंग्रजीचा आहे. मराठीसाठी 60 गुण, इंग्रजीसाठी 40 गुण. प्रश्नसंख्या अनुक्रमे 60 आणि 40. मराठीचा दर्जा हा 12वीचा आणि इंग्रजीचा दर्जा जो आहे तो पदवी स्तरावरचा आहे. मराठी विषयावर प्रश्न मराठीतून आणि इंग्रजी विषयावर प्रश्न इंग्रजीतून विचारले जातील. कालावधी 1 तासाचा आहे आणि प्रश्नपत्रिकेचं स्वरूप पुन्हा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी आहे. दुसरा पेपर हा सामान्य ज्ञान, बुद्धिमापन आणि त्या परीक्षेशी संबंधित विषयाचे ज्ञान अशा प्रकारचा हा पेपर आहे. त्याच्यामध्ये एकूण 100 गुणांसाठी 100 प्रश्न विचारले जातील. त्याचा पदवीचा दर्जा असेल. डिफिकल्टी लेवल ही ग्रॅज्युएट लेवलची असेल. नंतर माध्यम हे मराठी आणि इंग्रजी अर्थात बायलिंग्वल पेपर असेल. 1 तासात तुम्हाला तो सॉल्व्ह करायचा आहे आणि त्याचा देखील पॅटर्न वस्तुनिष्ठ बहुपर्यायी आहे. या दोन्हीही पेपरसाठी निगेटिव्ह मार्किंग पुन्हा 1/4 आहे, म्हणजे 0.25 इतकी आहे. सिलेबस हा मुख्य परीक्षेचा आहे. सहाय्यक कक्ष अधिकारी या पदासाठी पेपर 1 हा सहाय्यक कक्ष अधिकारी असू द्या, STI असू द्या किंवा PSI असू द्या, यांच्यासाठी सिलेबस पेपर 1चा सारखाच आहे, मराठी आणि इंग्रजीचा. त्याच्यामध्ये तुम्हाला कॉमन वोकॅब्युलरी, सेंटेन्स स्ट्रक्चर, ग्रामर, यूज ऑफ इडियम्स अँड फ्रेजेस, देअर मिनिंग अँड कॉम्प्रिहेन्शन ऑफ पॅसेज म्हणजेच सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्प्रचार आणि त्यांचा उपयोग, तसेच उतार्यावरील प्रश्न अशा प्रकारचं हे स्वरूप असणार आहे. पेपर 2 आपण सहाय्यक कक्ष अधिकारी मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम पाहतोय, तर त्याचा सिलेबस हा इथे समोर आहे. त्यात चालू घडामोडी आहेत, बुद्धिमत्ता चाचणी आहे, महाराष्ट्राचा भूगोल आहे, महाराष्ट्राचा इतिहास आहे. पूर्व परीक्षेला आपल्याला इतिहास आणि भूगोलाचा अभ्यास करताना भारताच्या इतिहास भूगोलाचाही अभ्यास करायचा आहे, पण मुख्य परीक्षेसाठी केवळ महाराष्ट्राचा भूगोल आणि महाराष्ट्राचा इतिहास आहे. याशिवाय भारतीय राज्यघटना आहे, माहिती अधिकार अधिनियम आहे 2005 सालचा, संगणक व माहिती तंत्रज्ञान आहे, राजकीय यंत्रणा, जिल्हा प्रशासन आणि ग्रामीण व नागरी स्थानिक प्रशासन, याशिवाय न्यायमंडळ, हा इतका सिलेबस आहे. आपण या सिलेबसचा सोबत PSI आणि STIच्या सिलेबसचा अभ्यास कसा करायचा आहे याबद्दल आपण डिटेलमध्ये पुढच्या स्लाइडमध्ये माहिती घेणार आहोत. त्यामुळे आपण पुढे जाऊया. विक्रेकर निरीक्षक मुख्य परीक्षा अभ्यासक्रम. मी मगाशी जसं सांगितलं तसं विक्रेकर निरीक्षक किंवा STI या पदासाठी सुद्धा जो पहिला पेपर आहे त्याचा सिलेबस कॉमन आहे, मराठी आणि इंग्रजीचा. आपण मागच्या स्लाइडमध्ये तो डिस्कस केलेला आहे, त्यामुळे आपण पुढे जाऊया. दुसरा पेपर जो आहे त्यात तुम्हाला चालू घडामोडी, बुद्धिमत्ता चाचणी, महाराष्ट्राचा भूगोल, महाराष्ट्राचा इतिहास, भारतीय राज्यघटना, माहिती अधिकार अधिनियम, संगणक व माहिती तंत्रज्ञान इथपर्यंतचा हा जो सिलेबस आहे हा तुम्हाला असिस्टंट सेक्शन ऑफिसरला सुद्धा कॉमन होता. जो आता एक्स्ट्रा पार्ट आहे तो आहे प्लॅनिंगचा. शहरी ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांचा विकास, आर्थिक सुधारणा व कायदे, आंतरराष्ट्रीय व्यापार व आंतरराष्ट्रीय भांडवल चळवळ आणि सार्वजनिक वित्त व्यवस्था. तर या सिलेबसची सुद्धा आपण या अभ्यासक्रमाची तयारी कशी करायची याबद्दल आपण पुढच्या स्लाइड्समध्ये माहिती घेणारच आहोत. त्यामुळे आपण पुढे जाऊया. PSI या मुख्य परीक्षेच्या अभ्यासक्रमाबाबत आपण माहिती घेऊ. तर यात देखील मराठी आणि इंग्रजीचा पहिला पेपर कॉमन आहे, सिलेबस देखील कॉमन आहे. दुसरा जो पेपर आहे त्याच्यामध्ये सुद्धा काही भाग चालू घडामोडी, बुद्धिमत्ता चाचणी, महाराष्ट्र भूगोल आणि महाराष्ट्राचा इतिहास हा पार्ट कॉमन आहे. याशिवाय भारतीय राज्यघटना, माहिती अधिकार अधिनियम, संगणक माहिती व तंत्रज्ञान हा पार्ट सुद्धा PSI, STI आणि असिस्टंट सेक्शन ऑफिसरसाठी कॉमन आहे. जो अनकॉमन पार्ट आहे तो कुठला आहे? मानवी हक्क व जबाबदाऱ्या, मुंबई पोलीस कायदा, भारतीय दंड संहिता, फौजदारी प्रक्रिया संहिता आणि भारतीय पुरावा कायदा म्हणजेच इंडियन पिनल कोड, क्रिमिनल प्रोसिजर कोड आणि इंडियन एव्हिडन्स ॲक्ट. तर हा जो आहे पॉईंट नंबर 8, 9, 10, 11 आणि 12 हा PSI साठी तुम्हाला वेगळा अभ्यास करावा लागेल.
आता याशिवाय तुम्हाला फिजिकल फिटनेस देखील प्रूव्ह करायचा आहे. जर तुम्ही PSI पदासाठी अप्लाय करत असाल तर पुरुष उमेदवारांसाठी गोळाफेक आहे, त्याला 15 मार्क्स आहेत. पुलअप्स आहेत, त्याला 20 मार्क्स आहेत. लांब उडीसाठी 15 गुण, धावणे 800 मीटर्स त्याच्यासाठी 50 गुण. महिलांसाठी 100 गुणांची फिजिकल फिटनेसची टेस्ट असेल, त्याच्यामध्ये त्यांना गोळाफेक, धावणे 200 मीटर्स आणि चालणे 3 किलोमीटर अशा प्रकारे त्यांना त्यांचं फिजिकल फिटनेस प्रूव्ह करावं लागेल. ह्या पॅरामीटर्समध्ये तुम्ही क्वालिफाय झाले तर तुम्ही इंटरव्ह्यूसाठी क्वालिफाय व्हाल. मुख्य परीक्षा देत असताना तुम्हाला फक्त 4 पैकी एक कुठलं तरी केंद्र निवडता येणार आहे. औरंगाबाद, मुंबई, नागपूर आणि पुणे याची कृपया नोंद घ्या. अंतिम निकाल घोषित करत असताना आपल्याला शतमत किंवा पर्सेंटाईल ही पद्धत आहे. जो टॉपर असेल त्याच्या जनरल कॅटेगरीमधल्या उमेदवारांनी त्याच्या 35% मार्क मिळवायचे आहेत. जो रिझर्व कॅटेगरीतला उमेदवार असेल त्याच्यासाठी 30%ची लिमिट आहे, टॉपरच्या 30%. जे फिजिकली हँडिकॅप किंवा अत्युच्च गुणवत्ताधारक पात्र खेळाडू आहेत त्यांच्यासाठी ही टॉपरच्या 20% इतकी लिमिट आहे. याशिवाय पोलीस उपनिरीक्षक पदाकरिता संबंधित मुख्य परीक्षा, शारीरिक चाचणी आणि मुलाखतीमध्ये प्राप्त केलेल्या गुणांची एकत्रित बेरीज केली जाईल. तर STI आणि असिस्टंट सेक्शन ऑफिसरसाठी मुख्य परीक्षेच्या गुणांचा विचार केला जाईल आणि उमेदवारांची निवड जी आहे त्यांची रँकिंग कशी केली जाईल याबद्दल विस्तृतपणे माहिती दिलेली आहे. उमेदवारांना सर्वसाधारण सूचना या टॅबमध्ये, तिथे तुम्ही जाऊन ही माहिती तुम्ही घेऊ शकता. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की या 3 परीक्षा आहेत, PSI, STI आणि असिस्टंट सेक्शन ऑफिसर, आणि या तिन्ही पदांसाठी जर तुम्ही अप्लाय करत असाल तर मग आपल्या अभ्यासाचा अप्रोच कसा पाहिजे? इंटिग्रेटेड अप्रोच पाहिजे. आणि त्यासाठी हे करत असताना आपल्याला सगळ्यात आधी तिन्ही परीक्षांचा, मुख्य परीक्षांचा तसेच पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम समोर घेऊन बसावं लागेल. त्यातले जे कॉमन घटक आहेत ते आपल्याला वेगळे आयडेंटिफाय करावे लागतील आणि त्याचा आधी आपल्याला वेगळा अभ्यास करावा लागेल. त्याला मी सामायिक अभ्यासक्रम असं म्हटलेलं आहे, कॉमन सिलेबस. त्याच्यामध्ये काय कॉमन सिलेबस आहे? आपल्याला चालू घडामोडी आहेत, बुद्धिमत्ता चाचणी आहे, याशिवाय इतिहास, भूगोल, भारतीय राज्यघटना आणि अर्थव्यवस्थेचा काही भाग, हा आपल्याला कॉमन सिलेबस आहे. याच्याशिवाय माहितीचा अधिकार अधिनियम, संगणक आणि माहिती तंत्रज्ञान हा मुख्य परीक्षेतील काही भाग जो आहे तो देखील आपल्याला कॉमन आहे. त्यामुळे या 4 घटकांचा सगळ्यात आधी आपल्याला अभ्यास करायचा आहे. पूर्व परीक्षेपूर्वी तुमचा चालू घडामोडी, बुद्धिमत्ता चाचणी, इतिहास, भूगोल, भारतीय राज्यघटना आणि अर्थव्यवस्था याचा तुमचा अभ्यास व्हायला पाहिजे. ठीक आहे. याच्यामध्ये विज्ञान हा घटक लिहायला मी विसरून गेलो. पूर्व परीक्षा झाल्यानंतर मग माहितीचा अधिकार अधिनियम, संगणक आणि माहिती तंत्रज्ञान याचा अभ्यास सर्वात आधी तुम्ही संपवायला पाहिजे. आता जो अभ्यासक्रम कॉमन नाही आहे, म्हणजे तो फक्त त्या पदाशी स्पेसिफिक आहे, तो कसा आहे की जर आपण असिस्टंट सेक्शन ऑफिसर या पदाविषयी जर का आपण विचार केला तर त्याच्यामध्ये नागरिकशास्त्राचा काही भाग आपण मागे सिलेबसमध्ये पाहिला होता, जो विस्तृतपणे त्यांनी दिलेला आहे मुख्य परीक्षेसाठी. तर त्याचा अभ्यास आपल्याला ती परीक्षा डोळ्यासमोर ठेवून करावा लागेल. STI या पदाचा विचार केला तर त्यांचा अर्थव्यवस्थेवर किंवा अर्थशास्त्रावर जास्त भर आहे. त्याच्यामध्ये नियोजन, शहरी आणि ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांचा विकास, आर्थिक सुधारणा व कायदे, आंतरराष्ट्रीय व्यापार आणि भांडवल चळवळ तसेच सार्वजनिक वित्त, हा जो सिलेबस आहे हा त्यांनी ॲम्प्लिफाय करून दिलेला आहे. म्हणजे थोडक्यात याला वेटेज जास्त आहे मुख्य परीक्षेचा जर आपण विचार केला तर. त्यामुळे पूर्व परीक्षेचा अभ्यास करताना या घटकांना आपल्याला टच करायचंच आहे. त्याचा आपल्याला पूर्व परीक्षेसाठी नक्कीच फायदा होईल. परंतु मुख्य परीक्षा ची तयारी करत असताना STIची या घटकांकडे आपल्याला विशेष लक्ष द्यायचं आहे. हा अनकॉमन पार्ट आहे असिस्टंट सेक्शन ऑफिसर आणि PSIचा विचार केला तर. आणि PSIच्या मुख्य परीक्षेचा अभ्यास करत असताना आपल्याला पूर्णपणे वेगळा एक घटक आहे, तो आहे मानवी हक्क, मुंबई पोलीस कायदा, इंडियन पिनल कोड, क्रिमिनल प्रोसिजर कोड आणि भारतीय पुरावा कायदा किंवा इंडियन एव्हिडन्स ॲक्ट. तर याचा अभ्यास पण आपल्याला वेगळा करायचा आहे. मग आता हा अभ्यास करत असताना वेळेचं नियोजन कसं करायचं, संदर्भ साहित्य सूची कुठली वाचायची, हे आपण बघूया. तर ही स्क्रीन तुम्ही पॉज करू शकता. पूर्व आणि मुख्य परीक्षेमधील बहुतेक सिलेबस जो कॉमन आहे तो तुम्ही या स्लाइडमध्ये आपण दिलेले जे
वेगवेगळे सोर्सेस आहेत ते तुम्ही पाहून अभ्यास करू शकता. माझी तुम्हाला रिक्वेस्ट आहे की मी कुठलीही माहिती तुम्हाला देत असताना मला जे योग्य वाटतं किंवा इतर विद्यार्थ्यांबरोबर मी जे डिस्कस केलेलं असतं त्यानुसार मी पुस्तकांची यादी दिलेली असते. त्यामुळे ही पुस्तकांची यादी परिपूर्ण आहे असा माझा दावा नाही आहे. दुसरी गोष्ट, याच्यामध्ये तुम्ही बरेच पुस्तकं ॲड करू शकता किंवा या यादीतली बरेच पुस्तकं तुम्ही डिलीट करू शकता. माझं फक्त एवढंच तुम्हाला सांगणं राहील की मोजकीच पुस्तकं घ्या आणि त्याची पुन्हा पुन्हा रिव्हिजन करा. हां, मराठी आणि इंग्रजी मुख्य परीक्षेसाठी आहे. त्यासाठी आपल्याला मराठीचा विचार केला तर मोरा वाळिंबे सरांचं पुस्तक, के सागर पब्लिकेशनचं पुस्तक किंवा स्टेट बोर्ड ची जी टेक्स्टबुक आहेत व्याकरणाची ती तुम्ही वापरू शकता. इंग्रजीसाठी पाल अँड सुरी किंवा रेन अँड मार्टिन या दोनपैकी एक पुस्तक, के सागर किंवा वर्ड पॉवर बाय नॉर्मन लुईस या दोनपैकी एक पुस्तक किंवा किरण पब्लिकेशनचं जे SSC-CGLचं पुस्तक असतं इंग्रजी विषयासाठी प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन पेपर्स ते तुम्ही वापरू शकता किंवा स्टेट बोर्डची जी टेक्स्टबुक आहेत व्याकरणाची ती सुद्धा तुम्ही वापरू शकता. हां, मुख्य परीक्षेचा आपण काही जो अनकॉमन पार्ट आहे त्याचा जर आपण विचार केला तर मानवी हक्कासाठी प्रवीण दीक्षित सरांचं पुस्तक आहे किंवा के सागर आणि रंजन कोळंबे सरांचं देखील पुस्तक आहे. माहिती अधिकार अधिनियम 2005 साठी महाराष्ट्र शासनाची ही वेबसाईट आहे किंवा यशदा प्रकाशनाची एक छोटंसं बुकलेट आहे ते देखील तुम्ही वापरू शकता. माहिती तंत्रज्ञान किंवा संगणक याचा विचार केला या विषयाचा तर स्टेट बोर्डाची इयत्ता 9वी-10वीची पुस्तकं पुरेशी आहेत. याशिवाय PSI मुख्य परीक्षेचा अभ्यास करत असताना मुंबई पोलीस अधिनियम किंवा फौजदारी प्रक्रिया संहिता, भारतीय दंड संहिता, भारतीय पुरावा कायदा यांचा अभ्यास करायचा असेल तर इथे समोर जी मेन्शन केलेली आहेत ती पुस्तकं आहेत किंवा यापेक्षा आणखी काही चांगली पुस्तकं असतील, इंटरनेट किंवा वृत्तपत्र असतील तर याचा तुम्ही पुरेपूर उपयोग करायला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं वेळेचं नियोजन कसं करायचं तर हे करत असताना तुम्हाला सगळ्यात आधी आयोगाच्या वेबसाईटवर जावं लागेल. संयुक्त पूर्व परीक्षेचा आणि मुख्य परीक्षेचा जो अभ्यासक्रम आहे त्याची प्रिंट काढा जो वेबसाईटवर अवेलेबल आहे. महत्त्वाचे पॉईंट्स जे आहेत सिलेबसमधले ते आयडेंटिफाय करा, पुस्तकं निवडा आणि त्यांचा प्राधान्यक्रम ठरवा, वेळेचं नियोजन करा, वेळापत्रक आखा. वेळापत्रक आखत असताना त्याच्यामध्ये उजळणी आणि सरावासाठी वेळ राहील पुरेसा याची काळजी घ्या. पूर्व परीक्षेच्या अभ्यासाचं नियोजन जर आपल्याला करायचं आहे, जुलैमध्ये 16 जुलैला जर आपली परीक्षा असेल तर आपल्या हातामध्ये जेमतेम 2.5 महिन्याचा कालावधी शिल्लक आहे आणि त्यासाठी आपल्याला मग दिवसाचं नियोजन अभ्यासाचं कसं करावं लागेल. इंटेलिजन्स टेस्ट, चालू घडामोडी आणि सामान्य अध्ययन असं दिवसाचं 3 भागात विभाजन करावं लागेल आणि ते करत असताना आपल्याला अभ्यासाचं नियोजन कसं करावं लागेल की साधारणपणे 1.5 महिन्यामध्ये आपलं पहिली रीडिंग जी एकदम डीपमध्ये असेल ती कंप्लीट करण्याचा प्रयत्न तुम्ही करायला पाहिजे. त्यानंतर तुम्हाला जेणेकरून पहिल्या रिव्हिजनसाठी आणि दुसऱ्या रिव्हिजनसाठी 1 महिना मिळू शकतो. 15-15 दिवस प्रत्येकी त्यासाठी तुम्ही देऊ शकता. यामध्ये तुम्हाला तुमच्या सोयीनुसार तुम्ही वेळेचं नियोजन करू शकता, बदल करू शकता. मुख्य परीक्षेचा अभ्यास करत असताना आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की PSIसाठी पूर्व परीक्षेनंतर आपल्या हातात जेमतेम 110 दिवस आहेत. असिस्टंट सेक्शन ऑफिसरसाठी पूर्व परीक्षेनंतर 140 दिवस आहेत तर STIसाठी तुमच्या हातात 170 दिवस आहेत. जर PSI ही परीक्षा STIच्या जागेवर म्हणजे जानेवारी 2018 मध्ये झाली असती तर तुम्हाला पुरेसा वेळ मिळाला असता कारण PSI या पदासाठी जागाही भरपूर आहेत 650 आणि त्यांचा सिलेबसचा आवाका बघितला तर जो अनकॉमन पार्ट आहे त्याचा अभ्यास करायला काही दिवस एक्स्ट्रा लागू शकतात. पण आता आपल्या हातात काहीच नाही आहे. आयोगाने जर वेळापत्रकानुसार परीक्षा घ्यायचं ठरवलेलं आहे तर PSIचा अभ्यास तुम्हाला सगळ्यात आधी उरकावा लागेल आणि त्यासाठी तुम्हाला त्याचं पहिली रीडिंगसाठी तुमच्या हातात साधारणपणे 2.5 महिने, पहिल्या रिव्हिजनसाठी 20 दिवस आणि दुसऱ्या रिव्हिजनसाठी 15 दिवस या प्रकारे तुम्हाला नियोजन करावं लागेल. यात तुम्ही बदल करू शकता. असिस्टंट सेक्शन ऑफिसरसाठी 30 दिवस आपल्याला एक्स्ट्रा मिळतात PSIपेक्षा. त्यामुळे जो अनकॉमन पार्ट आहे तो त्यात पुढच्या 30 दिवसांमध्ये तुम्ही केलं तर जास्त चांगलं राहील आणि त्याचं नियोजन तुम्ही याप्रमाणे करू शकता. STIसाठी परत असिस्टंट सेक्शन ऑफिसरपेक्षाही 30 दिवस एक्स्ट्रा मिळतात. त्यामुळे STIचा जो इकॉनॉमिक्सचा पार्ट आहे तो तुम्ही शेवटच्या 30 दिवसामध्ये त्याच्याकडे पुन्हा एकदा जाऊन त्या पार्टकडे तुम्ही अभ्यास करू शकता. अशा प्रकारे तुमचं PSI, STI आणि असिस्टंट सेक्शन ऑफिसरच्या अभ्यासाचं नियोजन असायला हवं. हे काही हार्ड अँड फास्ट शेड्यूल नाही आहे. याच्यामध्ये तुम्ही बिलकुल चेंज करू शकता. मला जे योग्य वाटलं ते मी इथे समोर मांडलेलं आहे.
तर सहाय्यक कक्ष अधिकारी, विक्रीकर निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक संयुक्त पूर्व परीक्षा 2017साठी मी तुम्हाला शुभेच्छा देतो. मुख्य परीक्षेचा अभ्यास कसा करावा हे आपण लवकरच याबद्दल काही विषय निहाय काही व्हिडिओज बनवण्याचा मी प्रयत्न करेल. आपण लवकरच भेटूया. धन्यवाद.